पुढच्या बातमीकडे वळूयात। ज्या ठाकरेंनी आपले पदाधिकारी जितेंद्र जनावळेंच्या हाती मशाल दिली होती, त्याच जनावळेंनी मातोश्री पुढे डोकं टेकवत ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला। यामागे नेमकं काय कारण ठरलं आणि ठाकरेंपुढे पक्षगळती रोखण्याचं किती मोठं आव्हान उभं आहे, पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। ही तीन दृश्य ठाकरेंच्या शिवसेनेला लागत असलेल्या गळतीची आहेत। शिवसेना फुटीनंतर विलेपार्ल्याचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांना ठाकरेंनी मशाल दिली होती। त्याच जनावळेंनी सकाळी ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर झुकून नमस्कार करत पक्ष सोडला आणि संध्याकाळी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले। वैयक्तिक उद्धव ठाकरेंवर राग नसला तरी संजय राऊत आणि अनिल परब या दोन्ही नेत्यांमुळे पक्ष सोडल्याचा दावा जनावळेंनी केला। पत्र लिहून जनावळेंनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना सकाळी उद्धव ठाकरेंनी बोलावून घेतलं होतं। बैठकीत जनावळेंनी अनिल परब आणि संजय राऊत यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि मातोश्रीतून बाहेर पडल्यानंतर डोकं टेकवून ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला। तुम्ही आता बाहेर आल्यानंतर मातोश्रीचा आशीर्वाद घेतलात, पाया पडलात, नेमकं याचं कारण काय, काही संदेश देताय का? बघा, मंदिर आहे, मंदिरात जाताना आणि मंदिरातून येताना मंदिराच्या उंबरठ्यावर माणूस झुकतो आणि आज मी त्या ठिकाणी पाया पडलोय। आता हे काय समजायचं ते तुम्ही समजून जा। साहेबांच्या बोलण्यामध्ये काहीतरी निर्णय होईल विभागाच्या बाबतीत, तसं तर मला दिसत नाहीये। मी साहेबांना सांगितलं विभाग प्रमुखांबद्दल, पण साहेब काय मला वाटत नाही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहेत। हे निर्णय घेणारे कोण आहे? संजय राऊत साहेब आणि अनिल परब साहेब, की माझी विलेपार्ले विधानसभा, माझ्या शिवसेना प्रमुखांची विलेपार्ले विधानसभा यांनी आपलं दिलेली। नशीब आम्ही शिवसैनिक म्हणून मी उद्धव साहेबांना ही सर्व गोष्ट आम्ही सांगितली आणि मी उद्धव साहेबांना त्यावेळी ठाम सांगितलं की साहेब, आमच्या शिवसैनिकांचा झाडू घेऊन प्रचार करायला आणि झाडूबरोबर काम करायला, आपबरोबर काम करायला आमचा विरोध आहे। आम्ही शिवसैनिक आहे, तुम्ही मशालीला ही विधानसभा घ्या, आम्ही लढू आणि जिंकू। काही दिवसांपूर्वीच सुभाष बने आणि राजन साळवी या ठाकरेंच्या दोन्ही माजी आमदारांनी पक्ष सोडला। स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक यांच्या राजीनाम्यानेही पक्षाला गळती लागली आहे। त्यामुळे आधीच उभी फूट पडलेल्या पक्षात माणसं बांधून ठेवणं भविष्यातलं ठाकरेंपुढचं मोठं आव्हान असणार आहे। मी माझी व्यथा आज उद्धवजींकडे मांडली, पण मला चर्चेतून काही मार्ग निघेल असं काही मला दिसलं नाही। अनिल परब यांनी वारंवार माझ्यावरती विभागाच्या चुकीच्या पद्धतीमध्ये माझ्या बाबतीत त्यांनी अन्याय केला त्या ठिकाणी, आणि मी या त्यांच्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळलो, एकाधिकारशाहीला, अनिल परब यांच्या। दुसरीकडे शिवसेना भवनासमोर मराठी सेनेकडून दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र अशा अनेक प्रसंगी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा वारंवार होत आल्या आहेत। आगामी येणाऱ्या निवडणूक महानगरपालिकेच्या या दोघांनी एकत्र लढावं। महाराष्ट्राचे मराठी माणसाचं द्विकरीण होते, म्हणजे त्यांची मतं कुठे फुटली जातात, याचा अप्रत्यक्षरित्या फायदा परप्रांतीयांना होतो। म्हणून माझी एक विनंती आहे की लोकांनी महानगरपालिकेत एकत्र यावे। भविष्यासाठी मराठी माणसासाठी नक्कीच एकत्र येतील ही मला आशा बाळगतो। ठाकरेंच्या हातून पक्ष आणि चिन्हही गेले। विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालाय। अनेक नेते पदाधिकारी पक्ष सोडू लागले। ठाकरेंकडे असलेल्या अनेक नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा आहे। अशात मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या भविष्याची सर्वात मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे। त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, परंतु कसं आहे, शेवटी जो काही निर्णय घ्यायचा असेल, शेवटी हा फक्त काही दोन पक्ष नेतृत्वाचा निर्णय नाही आहे, दोन भावांचा निर्णय आहे। आज आमच्या पक्षाला 18 वर्ष झालेली आहेत, त्यांच्या पक्षाला 50पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत। त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेते। रिकाम्या लोकांचे उद्योग आहेत, काही गरज नाही ना। दोन्ही भावांना एकमेकाचे फोन नंबर माहिती, एकमेकाची घरं माहिती। जर दोन्ही भावाला एकत्र यायचं असेल तर त्यांना कुणीही रोखू शकणार नाही, कुणाच्या सल्ल्याची गरज नाही। आम्ही कार्यकर्ते जेवढा विचार करतो त्याच्या कितीतरी पुढचा विचार ते करू शकतात। ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत कुटुंब एकत्र राहू नये हे उद्धव ठाकरेंनी बघितलं पाहिजे। त्यांना वहिनी नाही चालत, चुलत भाऊ नाही चालत, स्वतः वडिलांच्या प्रॉपर्टीवर कोर्टात जावं लागतं। उद्धव ठाकरेंनी याच्यातनं शिकलं पाहिजे। बाकी ठाकरे कुटुंब एकत्र राहावं याच्यात काहीच चुकीचं नाही, आनंदाचंच आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.